नमस्कार. जय किसान PSM यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हा जो प्लॉट दाखवत आहे पूर्ण आमचा हा 3.5 एकरचा प्लॉट आहे. ऊस होता, हा ऊस तुटून गेलेला आहे. ते ऊस तुटून गेल्यानंतर मशीननं तोडलेलं आहे मित्रांनो. मशीननं तोडल्यानंतर काय काय गोष्टी कराव्या लागतात ह्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ मी सविस्तर केलेला आहे. तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर, चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हाईप करा. तर सर्वप्रथम हे मशीननं तोडल्यानंतर मशीनचे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फायदे सांगितलेले आहेत. काय काय फायदे होते. जमिनीलगत घासून तोडलं जाते, वाड्यात कांडी राहत नाही, फास्ट तोडलं जाते. प्लस हे जे पालापाचोळं आहे ह्याच्यामुळे जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढायला मदत होते, म्हणजेच खतं तयार होतात त्याची. त्यामुळे हे जमिनीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पण आजचा जो व्हिडिओ तो स्पेशल व्हिडिओ यासाठी आहे की मशीननं तोडल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला अगदी काळजीपूर्वक करावी लागते. तर ती कोणती गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो. हे जे तुम्ही बघत आहे हे मशीननं तोडले, पण आम्ही ह्याच्यावरचा पाला काढलेला नाही मित्रांनो. त्यामुळे हे फुटणार नाही, असंच राहणार. हे काळजीपूर्वक करायचं. आता इकडचं सगळ्या प्लॉटमधलं काढून घेतले, पाहू शकतो तुम्ही. हे आम्ही अशी काढून घेतलेलं आहे. एक दातूळ म्हणजे आपण जे सारे वडायचे दातूळ असते त्या दाताळाच्या साह्यानं ह्याच्यावरचं काढलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. म्हणजे काय होतं, ह्यानं सूर्यप्रकाश मिळतो. सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं हे पाहू शकता असं त्याच्यावरचं काढून घ्यायचं वरती. म्हणजे हे ऊन लागल्यानंतर सूर्यप्रकाश मिळालं की याचा चांगला फुटवा होतो. आता चांगलं फुटायला लागतं. न चुकता अगदी 100% हे करून घ्यायचं. जर नाही केलं तर ते तुम्हाला अडचण येणार त्याची मित्रांनो. असे पूर्ण ओढून घ्यायचं. हे जर ओढून घेतलं ना की काय होतंय, ह्याच्यावरती सूर्यप्रकाश चांगला पडतोय आणि सूर्यप्रकाश चांगला पडल्यामुळं येणारे कोंब हे चांगले येतात. तर बघा, हे फक्त ते वरचं सरीवरचं किंवा डोंब्यावरचं ओढून घ्यायचं आणि ते सरीमध्ये दाबायचं. त्याच्यावरती तुम्ही युरिया, सुपरफॉस्फेट, सिंगल सुपरफॉस्फेट टाकलं तर कुजर किंवा VSIचं डिकम्पोजर एक मिळते, ते डिकम्पोजर जरी टाकलं तर त्याचं अतिशय चांगल्या पद्धतीनं कुजलं जाते. ते मी आता डिकम्पोजर वगैरे करणार आहे. फक्त तत्पूर्वी सुरुवातीला आम्ही आमचं सगळं पाणी देऊन झाले, आम्ही पुढं ओढतोय आणि पाठीमागे लगेच पाणी लावतो. त्यामुळं येणारा फुटवा हा चांगला अतिशय उत्कृष्ट येते. जमिनीला तुटल्यामुळं कांडी राहत नाही, येणारे कोंब हे सशक्त आणि चांगले येते, जेणेकरून ते पुन्हा त्याची वाढ चांगली होते, कांडी चांगली धरण केली जाते आणि ऊस वाढतोय. पण फक्त ही काळजी अतिशय घ्यावी लागते की जेणेकरून पूर्ण प्लॉट आपला डोंब्यावरची सगळं पाचट आहे ते ओढून घ्यावं लागतं. हे दातूळ आहे, या दातळ्या साह्यानं ओढलं तरी पण अतिशय उत्कृष्ट होते. वेगळं काय करायची गरज नाही. कशासाठी करायचं, काय करायचं मी पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.